की मी तुम्हाला सांगितलं आपण हरिश्चंद्रगडावरती चाललेलो आहे. तर आता आपण अर्धा रस्ता कव्हर केला आणि इथं टी ब्रेक घेतला आहे थोडासा. तर इथे आम्ही सगळेजण थोडा एन्जॉय चाललाय. तर साठी थांबलो होतो. तर आम्ही इथे काही मधलं काहीतरी चाललंय आमचं. बिस्किट खायचं फॅन्टास्टिक काढलं या ठिकाणी. अरे नाही, या ठिकाणी आम्ही सगळे तर तुम्ही पाहू शकता. इथं मस्तपैकी आपण अर्धा रस्ता कव्हर करून हायवेला आलेलो आहे. तरी मस्तपैकी फुल एन्जॉय करत चाललेलो आहे. वन्स मोर. इथं आत्ता आपण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तरी आत्ता आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. आपण आलेलो आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. तरी आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. आमच्यासोबत प्रकाश आहे, प्रसाद आहे, प्रणव आहे, तेजस दादा आहे, मी आहे. तर आम्ही आता एवढे 5 जण चाललेलो आहे पुढे पुढे. तरी आत्ताच आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. आत्ता पहाटेचे 3:30 वाजलेले जवळजवळ. तर इथं पुढं आल्यानंतर आम्हाला सिन्नरचे 7-8 जण मित्र मिळाले. त्यांच्यामुळे आम्हाला खूप हेल्प झालेली आहे. पाहू शकता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. आताच आपण बरंच पुढे आलेलो आहे. तरी आता खूप अंधार झालाय. तरी जवळजवळ पहाटेचे 4 वाजलेले आहेत. इथे पूर्णपणे दगड वगैरे होते. तरी आम्हाला ट्रेकिंगला मजा येत होती. आम्ही फुल मस्ती करत वरती चाललो होतो. मी सर्वजण आता 12 जण झालो होतो टोटल. त्याच्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करायला सर्वजण होते. त्याच्यामुळे मस्ती करत करत आम्ही वरती चाललो होतो. अंधार होता खूप. आणि इथे तुम्ही हे पाहू शकता, आपले सगळे सवंगडी बसलेले आहेत. आणि इथे या ठिकाणी वाघाची गुफा आहे, पण वाघ कुठे गेलाय? आणि या ठिकाणी यांचे फोटोशूट खूप. या ठिकाणी एनडीए बॉईज प्रकाश गायकवाड हा यांचं फोटो शासन करतोय. तरी हा प्रणव आणि हा बोलतोय धुरळा फोटो काढलाय. धुरळा जाळ धूर. इकडे तुम्ही पडू शकता. तरी तुम्ही इकडे जाऊ नका. आले तर आम्ही इकडे गेलोय, पण तुम्ही इकडे जाऊ नका. इकडे मृत्यूची टाळण्याची शक्यता आहे. आम्ही या ठिकाणी बघा, आम्ही एवढे सगळे चाललो. आणि इथं मी ब्लॉगिंग, मी आता इथे ब्लॉगिंगच्या नाद खंडरवाडा आहे या ठिकाणी. तुम्ही अरे नाही रे, या ठिकाणी खंडरवाडा म्हणायचं त्याला. मणिकर्णिका नदीचं वॉटरफॉल पाहिलं. मणिकर्णिका वॉटरफॉल म्हणजे आपल्या खंडरवाड्याच्या पुढे जातो. बरोबर बरोबर तोच. आता आम्ही ट्रेकिंग करत करत खूपच वरती आलो आणि इथे थोडी विश्रांतीसाठी थांबलो होतो. आणि आमचं डिस्कशन चाललं होतं की पहिलं कोकण कड्यावरती जायचं का कुठं जायचं, ते असं डिस्कशन करता करता. आणि इकडं खूप सारं धुकं होतं, काळोख होतं. आणि एवढी भारी हवा सुटली होती ना की नादच खुळा. इकडं पूर्ण धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं, पूर्ण काळोख वगैरे. तरी आम्ही आता ठरवलं तर कोकण कड्यावरती निघालो होतो. आपण कोकण कड्यावर आलोय. तुम्ही आपल्या मागे पाहू शकता, इथं कोकण कडा आहे एकदम. तरी इथं मस्तपैकी कोकण कड्यावरती खूप भारी अशी हवा सुटलेली आहे. आपल्या सह्याद्रीची हवा म्हणजे काही विषयच नाही. एवढं भारी वाटतंय ना इथं. खूप भारी अशी हवा वगैरे. तर खूप आम्ही एन्जॉय केला. ते सर्वजण एन्जॉय घेत होते कोकण. तर गाईज आम्ही इथं वरती येऊन मॅगी बनवतोय. ठिकाणी आम्ही स्टोव वगैरे आणला होता. प्रेम गाणे अजिबात नको. इथं आम्ही कोकण कड्याचं फुल एन्जॉय घेत होतो. पाणी वगैरे सगळं फेकून बघितलं. सर्वजण आता कोकण कड्यात एन्जॉय करत. आमचं डिस्कशन चाललं होतं की काय मशीन वगैरे असं इथं, काही कळत नव्हतं. बाटली कुठे? तरी इथं सगळेजण कोकण कड्याची हवा आणि कोकण कड्याच्या व्ह्यूचा एन्जॉय घेत आहे. पण व्ह्यू काय दिसेना, पूर्ण धुकं होतं. त्याच्यामुळे काय खाली व्ह्यू दिसेना. आम्ही 1-2 तास थांबलो तिथे. एकदम मस्त असा व्ह्यू होता. पण आता काय एकदम असं ढगं वगैरे इथे पूर्ण. एवढा भारी व्ह्यू होता ना, एकदम मस्त अशी हवा वगैरे सुटलेली, खूप भारी. तरी आत्ता आपण कोकण कड्यावरतून वापस चाललेलो आहे. आपल्याकडे शिव मंदिराकडे जायचं आहे. तिकडं 6व्या शतकातील ते ऐतिहासिक शिव मंदिर आहे. तरी त्याचे 3 खांब तुटलेले आहे आणि एका खांबावरती मंदिर आहे. तो एक खांब तुटला तर जग नष्ट होईल, असं ऐतिहासिक पुराणात सांगितलेलं आहे. तरी आता काय होईल ते आपल्याला माहिती नाही. एवढं पुढं होईल ते होईल.
तर आता आपल्याला ह्या मंदिराकडे पण जायचं आहे. ते पण शिव टेम्पलच आहे. तर इथे 2 डॉगी होते. त्यांना पण खूप इथे मजा येत असेल. तर ह्या गडावरती तर आत्ता आम्हाला पुढं मंदिराकडे जायचं आहे. ह्या मंदिराकडे निघालेलो आहे. तर आत्ता ह्या मंदिरात जायचं आहे. या मंदिरात जाऊन आलेलो आहे. तर इथे थोडा टाइम लॅप्स वगैरे घेतला. ते एवढं धुकं होतं ना, पूर्ण मंदिर झाकून गेलं टाइम लॅप्समध्ये, तुम्ही पाहू शकता. तर आत्ता आपण त्या ऐतिहासिक मंदिरात आलेलो आहे. इथं खूप अशी भारी वाईब आहे ना, की काही सांगूच शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही इकडे खाली आलो, तर आम्हाला पाणी दिसलं. मग काही नुसता एन्जॉय, नुसता राडा-बिडा. मोकार सगळे आपले मित्र असल्यासोबत काय लागते, मोकार पोलो बिलो खूप गार पाणी होतं. काही एन्जॉय करायचं म्हणल्यावरती काही विषय नाही. खूप मज्जा वगैरे केली. इतके पोलो वगैरे ना त्याच्यात खूप एन्जॉय. असा की मित्र असल्यावरती काही विषयच नाही एन्जॉय म्हणजे. इतकं खूप असा भारी नजारा होता. उजेडच होता पूर्ण. आता धोका खाली उतरणारच होतो. आता मी खाली उतरायला लागलो होतो. इकडं पूर्ण उजेड होतं. वातावरण क्लिअर झालं होतं. पूर्ण क्लायमेट चेंज झाला होता. त्यामुळं खूप असं मस्त आता आम्हाला दिसत होतं की आम्ही कुठून आलो. आम्हाला काही कळतच नव्हतं. अंधारात काही कळलंच नाही आम्ही कुठून आलो, काय आलो. आत्ताशी कळायला लागलं. इथे लाईक, शेअर घ्या, सबस्क्राईब. प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज गाईज सपोर्ट करून टाका माझ्या आपल्या भावाला.